दिनांक 1/5/2024 रोजी सायंकाळी 5:45 यांचं सुदैव झालेलं आहे आणि आज या ठिकाणी हे गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दारूची बाटली येऊ द्या दणकेसरची भाजीवाला मामा तुमची गोंधळ करायची इच्छा का नव्हती? माझं गोंधळ घातलं कधी आम्ही पिढ्या गोंधळ घातला नाही. 5,000 दे. कसलं बाजार मग कसलं बाजार ते सांगा. 15,000 5,000 आम्हाला पाहिजे. नवरा सांगेल तसं वाचे की तू नवरा सांगू वागायची. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज व्लॉग मी स्टार्ट करतो आहे कारण की ताई अजून उठलेली नाही आहे. 4-5 दिवस खूप थकली आहे ती आणि आज आमच्या दादाचा गोंधळ आहे. बघूया, मी जाते ते तुम्हाला दाखवतो कसं काय. बहुतेक गोंधळ चालू झालेला आहे. बघूया आज जाऊन काय चालू आहे. आरती चालू आहे. आज लवकर आलात म्हणजे रिक्वेस्ट होती लवकर या. गोंधळ आहे ना तुमचा. काल पण आमची रिक्वेस्ट होती लवकर या. नाही, काल पेड बरोबर कसं आहे टाइम आम्हाला पण सांगतोय की लग्नाची पूजा असं नाही थोडा वेळ होतो. बाबा सगळ्या झाल्यावर आलाय मला. आंघोळ केलीस का पहिली सांग. अंघोळ पहिली बोल. आता बोल. बाबू बघ रे. आता बोल ना. आमच्या मामी आता बोल. आता बोल. लय बोलतो ना. बोल बोल आता. आई आमची कटली काय म्हणजे 5,000 दे. कसलं बाजार मग कसलं बाजार ते सांगा. 15,000 5,000 आम्हाला पाहिजे. पिशवी का तुम्ही काय पा मग पार्टीला आम्हाला काय म्हणजे अरे सगळं पैसे का त्यावेळी तेवढं 17,000-18,000 रुपये जमवलं. त्याला देत नाही कोणा पोरांना येत असं काय. बघा, गाव बसा नाही और लुटेरे आहे लुटणे. 15,000 दादांनी बुटांचे दिलेले आहे. बुटांचे नाही, सॉरी, घर अडवले ते दिलेले आहे. त्याच्यात पण 5,000 पाहिजे. घर बसा नाही और लुटेरे आहे लुटणे. आता आमचा देवारा चिरलेला आहे. मी चिरल्याला चाललो देव आणायला. स्माइल कर. स्माइल कर. घरी जाण्याची खुशी जास्त. का आज घरी जाणार आहे? तू घेऊन चाललास? म्हणजे आपली घरी जाणार बोलते. यश आले आम्हाला घ्यायला. दादा लेट उठलाय पण लेट झालाय मला. आता देवारा चिरलेला असतो. चिरल्याला चालू आहे देवाला. चिल्ला गावात पोहोचलेलो आहेत. आता जातो देवारात. गेल्यावर तुम्हाला सर्व काही दाखवतो. देवारा वगैरे आमचा तो आमच्या आजोबा आहेत ना, ते रासाईला घर जावई झालेले. ओरिजिनल गाव चिर्लाच आहे. तर चिर्ला गावात आलोत. देवारा आमचा देवाचा काय सर्व काय असलं का आम्ही चिरल्यालाच येतो. देव घेऊन चाललो नंतर मग आणू परत. एलकोट सदानंदाचा एलकोट. आता देव घेतलेले आहेत. आता चालू असेल सर्व ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. तुमची गोंधळ करायची इच्छा का नव्हती? माझं गोंधळ घातलं कधी आम्ही पिढ्या गोंधळ घातला नाही. माझी इच्छा नव्हती असं. मी तुम्हाला आतापर्यंत ते परंपरा पाडून ठेवायची नाही. देव खांद्यावर घेऊन ठेवायचं नाही. आहेत ना आपला. आपण देवाला काय तुम्ही जर बंद केलं तर सगळं बंद होईल. मग आता चालू काय चांगलं आहे ना. चांगलंच आहे ना. हा, मग त्याच्यात आडकडा घातली नाही पाहिजे ना. हे कुलदैवत आहेत मग आणि कुलदैवत सगळं आपलं कुटुंब चालते त्याच्यामध्ये. त्यांचा साथ नसता तर काहीच नाही. बंधन जर घातलं तर मग ह्याच्या पुढे अशीच जाणार. मग याचा तुम्ही ऐकू नको. या घेतली याचा तुम्ही ऐकू नको. नाही पण ते बरोबर आहे. बरोबर आहे. काय चुकीचं झालंय का? नाही बरोबर आहे.
विरोधात होते का कॅन्सल करा? नाही, आम्ही नाही तसं ऐकलं. नाही, नवीन चालू बरोबर. परत चालू करू. मला आम्ही सगळं अख्खा आमचं आजोबा गेलं, बाबा गेलं, आम्ही कधी नाही. काय गोंधळ घातलेच नाही तुम्ही? नाही घातले नाही. म्हणजे तुमचा ह्या गोष्टीवरती विश्वास नाही? यांचा नाही, आमचा आहे. तुमचा आहे. आमचा आहे भरपूर देवावर विश्वास ठेवा. विश्वास. विश्वास मोठी चीज आमचं आहे. देव असं आहे कारण भाऊ, आमचं देव असं आहे का आम्हाला कसली अडचण नाही. नाही, ते बरोबर आम्ही आहे. आता बघा, पण त्याला- आमचा आई बहिणी सगळं अख्खा कुटुंब बघा, आमचाच ना हे सगळं आमचं कुटुंब आम्ही एवढं हा. आहे. बघा सगळे आम्ही कशी लोक काय? तुम्ही देवांना मानत नाही का? मानतो आम्ही. मानतात आम्ही मग? गोंधळ- देवाचा न करता देव येता कर देवाचा एकदा करून बघा. आम्ही देवाला कोंबडं देव, सगळा देव. हा. आम्ही जेजूरला जातो. लास्ट टाइम कधी केलं विचार ना, आठवते तरी का? अहो पण ते जेजुरी जाण्यापेक्षा इथं जर केलं तर काय वाईट आहे? नाही, हे काय करायची गरजच नाही हो. हे आम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे- आमची पोरांची लग्न केली, माझी पोरांची का तुमची पोयाची माझी पोरा. हो बरोबर आहे, मी त्या मान्य करते. हो नाही असं नाही, पण आमच्या देवाना तुमचा ह्या ह्याच्यावरती विश्वास का नाही? आमचं देव साधं. राजकारणाप्रमाणे जसे 2 गट आहेत तसे आमचे विरोधी गट 1, 2 विरोधी गटाचे नेते हे दोघं गोंधळाच्या विरोधात होते, पण यांना आम्ही हरवलंय. पप्पा हो, विरोधी पक्ष. अरे तो ना सर येऊ पहिला असेल. हा, विरोधी पक्ष. हा, विरुद्ध पक्ष आम्ही तुमच्या बरोबर. काय रे? हे दोघं विरुद्ध पक्ष, विरोधी पक्षाचे. हो, बहिणीला डोस दिलेला आहे या प्रकारे. आता काय झालं आता? वहिनी आवडीने उभी राहिली तिकडे. मगाशी काय झालं? वहिनीला विचार. वहिनी काय ना मगाशी? वहिनी बोलतात मी बसायचंच नाही बोलताय. गोमूत्र बसा बसायला काय नको त्यांना, अशाच बसू द्या. आई आपण प्रथा की चालू चांगली गेली ना. माझी शेवकराचीच ठेवायची चालू ना. मग आता काला आईच ऐकल पप्पांची मेन समज आहे ना. दिनांक 1/5/2024 रोजी सायंकाळी 5:45 यांचं सुदैव झालेलं आहे आणि आज या ठिकाणी हे गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आई भवानी माते की जय. हेलकोट हेलकोट जय मल्हार. खंडोबाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं थोडा सदानंदाचा. तेहतीस कोटी देवांनी इथं आमंत्रित केले. 33. आता 33 कोटी देवांना आमंत्रित केलं, राहिलं का बाकी? आता मानपान म्हणजेच काय हो? आणि तिरपान म्हणजेच दारूची बाटली येऊ द्या दणक्यासाठी. भाजीवाला हा मग देवाने तिरपान नको ठेवा ते. डायरेक्ट स्कॉच. देव खूप खुश झालं म्हणजे ना. आणि पुढल्या वर्षी लवकर पाळणा आणू दे. त्याला माणूस लागल का? कोण थोडा माणूस का? राधाबाई सुने दान केले राघो सासऱ्याच्या नावाचे आणि दुर्गा सासऱ्याच्या नावाचे त्यांचं मुरलीच्या अंगणाना मुरली. खंडरायाच्या लग्नाला बाणुरी नटली.
सुहार्ता दुःखार्ता आईवडिलांचे भावबंधवांचे शेजाऱ्यांचे गावकऱ्यांच्या ताब्यामध्ये होतीस, बरोबर आहे? आता कोणाच्या ताब्यामध्ये आलीस? नवऱ्याच्या तुम्हाला विचारलं नाही कोणाच्या घरात कुटुंबाच्या नवऱ्याला कुठे टाकशील नवरा सांगेल तसं वागशील की तू नवरा सांगू वागवशील? नवरा सांगेल तसे वागणार आहे. टाळ्या मारा तिच्या आपले आई सोडून आज तू सासरी आलेले आहेस. नवऱ्याचे जे आई वडील आहेत ते आपले आई वडील समजून नवऱ्या बरोबर आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं आहे. नवरा जसा सांगेल तसं वागायचा आणि आपला संसार सुखाचा कसा होईल या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं. समजलं? बाबा काय रे सोन्याच्या ताटात चांदीची वाटी अनिकेतरावांचं नाव घेते 7 जन्मांसाठी. सोन्याची चाटी काय वाटी? चांदीची वाटी अनिकेतरावांचं नाव घेते 7 जन्मांसाठी. अरे वा, खूप छान. अप्रतिम. नवऱ्याला पण द्या बोलायला. परत तोच काय घेऊ मंगळसूत्राच्या 2 वर सासर आणि माई तुळशीरामरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. ऐका ना, पेनच्या ग्राउंडवर खेळत होतो क्रिकेट, पेनच्या ग्राउंडवर खेळत होतो क्रिकेट, भक्तीला पाहून पडली माझी विकेट. मैत्री आणि नात्यात नसावा सार्थ, विनायकरावांमुळे माझ्या जीवनाला आला अर्थ. घरात सावली दारातून दत्तवर्तांचं नाव देतं घाटांची सून. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडविलं, अरविंदरावाचे नाव घ्यायला सर्वांनी सांगितलं. अंगणात होती तुळस, तुळशीत घालते मी पाणी, पांडुरंग भद्रांचं नाव घेते मी त्यांची राणी. साफा बोले ना, साफा चाले ना, प्रफुल्लावांचं माझ्याशिवाय पानच झाले ना. सगळ्यात पेक्षा नाव मला जो तंतोतंत वास्तव आवडला तो फुलांचा आणि तो बरोबर लागू पडलाय. काचेच्या बशीत आंबा ठेवला कापून, प्रणवाचे नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. तर हॅलो, आता माझं जेवण वगैरे करून झालेलं आहे. आज मी शूट नाही केला कारण आज तब्येत थोडी ठीक नव्हती माझी. तर राजू आणि यशूने दोघांनी शूट केलं आहे गोंधळाचं सगळं, आणि गोंधळ पण उरकलेलं आहे आणि सगळ्यांचे जेवण वगैरे करून झाले. आणि आता दुपारीचे वाजलेत 2:30. तर जेवण वगैरे करून झालेलं आहे माझं, आणि आता रात्रीचे वाजलेत 11. आणि आज दिवसभर मला व्हिडिओ काही शूट करायला भेटला नाही कारण आज तब्येत पण ठीक नव्हती. तर आज गोंधळ स्पेशल आजचा व्लॉग असंच राहणार आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.